स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही बोलतील हे साधी तर 6.5 वारी, तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये 9 वारी पाहता. स्टॅच्यूला 6 वारी कधी पाहता? जेव्हा मी ब्लाऊज शिवते, म्हणजे ब्लाऊजची साडी मॅचिंग असेल तर, म्हणजे डिझाईन ते दाखवायचं असेल तर. पण आत्ता तुम्हालाही माहिती आहे की 6 वारी जी आहे रेडी टू वेअर, म्हणजे पटकन आपण हुक लावलं, नाडी बांधलं की होऊन जातात. अशा बऱ्याचशा साड्या मी शिवते, कधी तर व्हिडिओमध्ये दाखवते. म्हणजे खूप प्रमाण नाही आहे 9 वारीसारखं, पण असतात ज्या ऑफिस वेअरला जातात किंवा ज्यांना जमतच नाही, पटकन निघायचं आहे, बिझनेस करणाऱ्या किंवा खूप लांब जायचं आहे किंवा आपल्याला वेळ नाही आहे किंवा कोणाला व्यवस्थित साडी म्हणजे नेसता येत नाही किंवा तेवढा वेळ नाही आहे, अर्धा तास ते लागतं, तर 2 मिनिटाचं काम आहे. तर ही साडी पूर्ण शिवलेली आहे. तर तुम्ही ह्या साड्या जरा आठवत असतील, मी एक साड्या दाखवते. या पिशवीत पूर्ण त्याच साड्या आहेत. तर मागे मी नवरीचे पूर्ण ड्रेसअप, म्हणजे जे काही साड्या आहेत, ब्लाऊज आहेत, सगळेच मी हे केले होते. तर तिची एक साडी शिवली होती, त्यानंतर तिने ह्या सगळ्या साड्या परत माझ्याकडे दिल्या आणि मला सांगितलं त्यांनी, तुम्ही शिवून द्या, कारण जमत नाही आहेत, वापरण्यात येत नाही आहेत आणि मला तेवढं वेळ नाही आहे. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. असे हे कमरेला जे आहे ना, हा कमर पट्टा असतो, इथं असं हुकसाठी हे घरं केलेले आहेत जे अडकायला, आणि हा एक हुक असतो आणि इथे एक असतं जे असं पॅन्टेला लूप हे असतं ना तसं. तर तुम्ही हे पाहू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही हे असं हे केलं, जसं तुम्हाला हवं आहे तसं पुढे पुढे करू शकता. मी इथं दाखवते तुम्हाला. माझ्या मापाचं हे नाही आहे, कारण मुलींचं आहे. तर हे इथे जसं जसं हे होईल हे असं पुढे पुढे करू शकता. आणि हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही हे मिऱ्या बघा, एकदम व्यवस्थितशीर पद्धतशीर ह्या मिऱ्या असतात. आता ह्याला इस्त्री केलेलं नाही आहे. आणि हा पदर, आता पूर्ण साडी मी अशीच, आणि ह्याला नाडी पण असतंय. तुम्ही 2 in 1 म्हणजे हे करू शकता, हुक आणि नाडी दोन्हीही वापरायचं आहे. कारण हे आतल्या बाजूला जाते, त्यानंतर हे असं असतं. तर ही असं मागून इथे घेऊन इथे ही नाडी बांधण्यात येते. तुम्हाला आता मी दाखवतच आहे. तर इथे हे आतमध्ये जाणार. आता मला हे जे कमरेचं बेल्ट आहे ते व्यवस्थित हे करून, आणि त्यानंतर हे असं केलं आणि तुम्ही असे हे ॲडजस्ट केले, हा पदर आणि हे असं. जे तुम्हाला किती वेळ लागला एक तुम्ही विचार करा. तुम्ही पिनअप करू शकता, कसं हे पाहिजे तसं हे करू शकता. आणि मिऱ्यासुद्धा एकदम व्यवस्थित आहेत. आता इथे खाली वर्क आहे, त्यामुळे ही साडी थोडीशी मला इथे खाली हे वाटते. तुम्ही कुठूनही ह्या मिऱ्या बघा, इतक्या सुंदर. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 मिऱ्या बसल्यात. आपण साडी हे केले तर 3-4 होतात. आणि तुम्ही साईडला पिनअप करू शकता. तर कुठल्याच चांगलनी ही साडी तुम्ही अशी हे केलेली, स्टिच केलेली, हे लक्षात येत नाही कोणाचे आहे. ते तुम्हाला असे मी गोल फिरून दाखवते थोडीशी. तेव्हा हे असं पाहिल्यानंतर तर तुमच्या लक्षात येईल. मी थोडंसं अशी चालून सुद्धा दाखवते. मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करते, म्हणजे फक्त चालताना तुम्हाला ते दिसलं पाहिजे. हा हे आहे, हे बघा तुम्ही. काय रे मध्ये मध्ये हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे कुठंही असं हे दिसत नाही. तर ही, आणि तुम्हाला आता मी हे इथून कमरेच्या इथून हे जे आहे हे असं केलेलं असतं. फक्त आपणाला पदर हे करायचं आहे असा. तर आता मी ही पूर्ण हे करते साडी. तर खूप छान बसते ही साडी, तुम्हाला बिलकुल वेळ लागत नाही, म्हणजे एका सेकंदात मला वाटतं ही साडी तुम्ही नेसू शकता. तर घडी ह्याची अशीच करायची आहे. तुम्ही इस्त्रीलाही दिलं एकदम व्यवस्थित राहतात ह्या साड्या. एक झाली ही डमीला घातलेली, 2 किती साड्या दिलेत तेच सांगते मी तुम्हाला. घडी करत करत सगळ्या साड्या मी तुम्हाला उघडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू, कारण ह्याचं मी डमीला घालणार नाही आहे ही साडी, कारण ही साडी ऑलरेडी डमीला आपल्याला हे करून झालेली आहे. आमची डमी म्हणेल मॅडम स्वतःच घालतायत, मला दाखव, हेच करत नाहीत असं. तर एक ही घडी केलेली इथं ठेवते. आता ॲक्च्युली घडी मोडाला जीवावर आलाय, आणि ह्याचा ब्लाऊज आहे ते ग्रीन काहीतरी वेगळं घालणार आहे. कॅमेरा ॲडजस्ट केलाच नाही मी, तर तो इथं ठेवते. त्याच्यानंतर एक 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 साडी मी तुम्हाला काढून दाखवते. ही मी शिवली होती पहिली तिची साडी, हे तुमच्या लक्षात असेल.
हे बघा रेडी टू वेअर ही शिवली होती, ही तशीच घडी ठेवते. कारण काय परत दाखवण्यामध्ये काहीच हे नाही आहे, कारण ऑलरेडी ही दाखवून झालेली आहे. त्याच्यानंतर ही दुसरी आहे, हे पहा इतकी सुंदर इतकी छान आहे ही साडी, खूप छान दिसते ही पण. आणि ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, ही मला वाटतं मी दाखवते तुम्हाला. हे बघा फक्त असं केलं आणि हे पदर टाकलं, काम संपलं. तर इतकं सोपं काम आहे हे. तर तुम्ही कधीही शिवताना तुमच्या साड्या थोड्याशा मापाने, थोडं समजा तुमची आई ते घालणार आहे तर थोडंसं कमरेचं माप तुम्ही जास्त ठेवून तुम्ही त्याला हुकचं हे करू शकता. हेही तुम्ही लक्षात घ्या. बहीण आहे, वहिनी आहे, आपल्यापेक्षा जाड बारीक असतातच घरी, कोणी ना कोणी एकसारखा तर सगळ्यांचा माप नसतो, तर ते तुम्ही करू शकता. आणि साडी उसवली की जशी आहे तशी तुम्हाला ड्रेस ते शिवण्यामध्ये येते ती साडी. एक मिनिट, घडी व्यवस्थित, कारण ज्यांच्या आहेत त्या घडी इतक्या व्यवस्थित त्यांचे कपडे असतात ना कधीही देताना, मीही देताना तेच प्रयत्न करते की कस्टमरला असं त्रास होणे त्या गोष्टीचा. तर हे जरा जे मिऱ्या आहेत तो भाग कमी असतो आणि पदराचा जो भाग आहे तो थोडासा जास्त असतो, म्हणजे तिथून हे कळत नाही. उंचीनुसार शिवावं लागतं, एकदम जास्त उंच पण शिवून चालत नाही. तर ही साडी झाली, ही दोन झाल्या. ही एक, तीन झाली. ही तुम्ही पाहिलेली आहे तेव्हा. आणि हे नाडीवरून तुमच्या लक्षात येईल. ही आता मी घडी मोडणार नाही याची. किती झाल्या? 1 2 3 4, म्हणजे सगळे एक सोबत दिले त्याने. आणि ही नवीन दिली ती मी कदाचित की ह्याच्यावरचा मी ब्लाऊज शिवलं लक्षात नाही आहे. नाही, ही नवीन आहे. ही एक आहे आणि ही मी डमीला हे करून देते तुम्हाला. त्याच्यावरचा ब्लाऊज शिवला होता पण ही साडी दिली नव्हती. हे बघा मिऱ्या किती सुंदर बसलेत, किती सुंदर बसलेत आणि साडी खरंच खूप छान आहे. तर आपण डम्मीला जी म्हणजे नेसवली ती बघूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 6 साड्या त्यांनी टोटली शिवून घेतलेत एक सोबत. तर तुम्हाला अगर अशा साड्या स्टिच करून हव्या असतील तर तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता, मी शिवून देते. त्याच्यात तुम्हाला म्हणजे परकरही इन्क्लूड करायचं असेल तर तेही त्याच्यासोबत अटॅच येते. पण ह्यांनी परकर नको सांगितलं कारण परकर कशावरही चालते, मला तेही मान्य आहे. कारण एक परकर बऱ्याच ह्याच्यावरती साडीवरती आपण नेसतो, तर काय ह्याच्यात हे केलं की थोडंसं वजन वाढेल. पण कोणाकोणाला तसं हवं असेल तर तसंही करतो. चला पटकन डमीला बघून घेऊया साडी कशी दिसते ती. खूप सुंदर असं परफेक्ट हे आहेत मिऱ्यांचा जो हा प्लेटचा भाग हा शिवलेला नाही. हाही हवा असेल त्यांचा माप घेऊन ते परफेक्ट शिवून देतो, पण शक्यतो पदर हे करत नाही. आणि हे तुम्ही पाहिलं हे बघा निऱ्या बिऱ्या एकदम सुंदर आणि छान चापून चोपून ही साडी बसते. अशा पद्धतीने ह्या साड्या शिवून झाल्या. हे तुम्ही पाहू शकता. दुसरी साडी एकदम परफेक्ट मिऱ्या तर तुम्ही बघा जसं की आपण इस्त्री करून हे केलेल्यासारख्या एकदम छान असं चापून चोपून बसतात आणि साडी खरंच खूप सुंदर आहे ही. मी ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवला होता पण साडी फॉल बिडिंग तिकडंच केलं होतं. तर ह्याचा पदरसुद्धा खूप सुंदर आहे. हा असं बसत नाही आहे पदर. हां हे बघा आणि कॉम्बिनेशन मस्त आहे. आणि हे प्युअरमध्ये ही बनारसी जे काही येतं ना टिश्यू असं टिश्यू बनारसीमधली साडी खूप सुंदर आहे. ह्याच्यावरचा हा ब्लाऊज नाही पण मॅचिंग दिसतो, खूप सुंदर दिसत आहेत ह्या साड्या. तर रेडी टू वेअर सहावारी इतकी मस्त दिसते. पुढे मला वाटतात की सगळ्या साड्या शिवूनच घेतील सगळे, कारण खरंच तेवढा वेळ नसतो. कारण घरातलं करायचं, परत ऑफिसचं करायचं, सगळंच करायचं असेल तर ह्या गोष्टी आपणाला आता गृहीतच धरावं लागेल. जसं नऊवारी आहे तशी सहावारीची साडीसुद्धा वापरण्यात येईल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठलेही तुमचे ड्रेसेस असतील, नऊवारी असतील, ब्लाऊज असतील, शिवायचं असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.